अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। तर स्वामी पुण्यतिथी सप्ताह 9 एप्रिल ते 15 एप्रिल असा असणार आहे आणि या सप्ताह काळामध्ये आपण बरेच स्वामी भक्त म्हणजे आपण प्रत्येक जण आपल्या प्रेरणेने आपण काही ना काही आपल्या यथाशक्तीनुसार स्वामींच्या दत्त महाराजांच्या सेवा करणार आहोत। बघा, तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल, तिथे या सप्ताह काळामध्ये स्वामींच्या भरभरून सेवा केल्या जातात। जसं की गुरुचरित्र पारायण असेल, स्वामींचं केंद्र तुमच्या जवळपास असेल तर तिथे प्रहर सेवा, याग सेवा, अखंड नामस्मरण अशा अनेक प्रकारच्या सेवा या सप्ताह काळामध्ये होत असतात आणि ती सेवा सामूहिकरित्या होते, त्यामुळे त्या सेवेचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळते। पण आता प्रत्येकाला केंद्रामध्ये जाऊन सेवा करणं किंवा मठामध्ये मंदिरामध्ये जाऊन सेवा करणं शक्य होत नाही। मग अशा सेवेकरांनी आपण आपल्या घरच्या घरी आपण स्वामींच्या सेवा करू शकतो, आपण सगळ्या सेवा करू शकतो। जसं की गुरुचरित्र पारायण, त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण असू द्या, स्वामीच्या सामत्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल किंवा आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही अशा सेवेकरांनी दत्त महाराजांच्या तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचंच फळ मिळेल, तर तेच आपण आजच्या बघणार आहोत। बघा, 9 एप्रिल ते 15 एप्रिल या सप्ताह काळामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे। पण असेही काही भक्त आहेत की ज्यांना इच्छा असून सुद्धा ते हे पारायण करू शकत नाही। पण बघा, आता गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे पारायण करायचं आहे। संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण हे अगदी 30 मिनिटांमध्ये होणारा हे पारायण आहे। हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये 7 अध्याय असतात। फक्त अर्ध्या तासामध्ये आपला हा संपूर्ण ग्रंथ वाचून होतो आणि याला फारसे नियम सुद्धा नाहीत, अगदी मोजकेच 2-3 नियम आहेत आणि ते नियम आपण कोणीही पाळू शकता। त्यामुळे बघा, जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे पारायण करू शकता। आता हे पारायण कसं करायचं आहे, काय करायचं आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा आणि त्यानुसार तुम्ही पारायण करा। नक्कीच तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचंच फळ मिळेल अगदी अर्ध्या तासामध्ये आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत तर दत्त महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील। अनुभव घेऊन बघा। त्यानंतर दुसरी प्रभावी सेवा, ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी या सेवेबरोबरच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातले 2 अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता। तुम्ही या सप्ताह काळामध्ये 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसामध्ये तुम्ही हे 2 अध्याय वाचू शकता किंवा आत्तापासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। कारण की जेवढी सेवा घडणार तेवढाच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळणार आहे। तर ते 2 अध्याय म्हणजे कोणते, तर अर्थातच श्री गुरुचरित्र ग्रंथातला अध्याय 14वा आणि अध्याय 18वा। हे 2 अध्याय श्री गुरुचरित्र ग्रंथातली मेरुमणी मानले जातात। का मानले जातात? बघा, आपल्याला सगळ्या मनुष्यांना जीवन जगण्यासाठी काय उपयुक्त असतं ते म्हणजे आपलं आयुष्य सुखमय असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपली आर्थिक स्थिती मजबूत असणं। तर हे 2 अध्याय आपल्याला त्याच गोष्टी देतात। एक म्हणजे बघा, 14वा अध्याय जेव्हा आपण पठण करतो, गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्यावर कधी कुठलं संकट येत नाही किंवा संकट जरी आलं तर दत्त महाराजांच्या कृपेने ते नक्कीच आपलं दूर होतं आणि त्यातून आपण सुखरूप बाहेर पडतो। त्याचबरोबर कुठलंही आपत्कालीन संकट असू द्या किंवा किती मोठं संकट असू द्या त्या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडतो। तर या अध्यायामुळे आपल्याला हा फायदा होतो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी दुःख, अडचण किंवा संकटे येत नाहीत। आपलं आयुष्य हे सुखकर होत जातं, सुखमय होत जातं। तर आणि त्यानंतरचा दुसरा अध्याय आहे तो म्हणजे अध्याय 18वा। या अध्यायामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होते। आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या नक्कीच या अध्यायामुळे दूर होतात। आपल्या लक्ष्मीचा काही ना काही मार्ग सापडतो। दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या सगळ्या त्या अडचणी दूर होतात आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत होते आणि आपल्या जीवन जगण्यासाठी या 2च गोष्टी खूप आवश्यक असतात आणि त्या आपल्या 2 अध्यायामुळे मिळतात। म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही अध्याय 14वा आणि अध्याय 18वा तुम्ही पठण करू शकता, जेणेकरून तुमच्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील। त्यानंतर बघा, तिसरी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दत्त महाराजांची करुणा त्रिपदी। दत्त महाराजांची करुणा त्रिपदी सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि जेव्हा आपण ती करुणा त्रिपदी ऐकतो तेव्हा आपलं सुद्धा मन अगदी भरून येतं। आपण या करुणा त्रिपदीमध्ये दत्त महाराजांना केविलवाण्या शब्दामध्ये आपण प्रार्थना करत असतो की दत्त महाराज तुम्ही शांत व्हा
आणि माझं जे काही आहे गाऱ्हाणं ते तुम्ही ऐकून घ्या आणि त्यातून मला माझी सुटका करा, मला मार्ग दाखवा किंवा माझ्यावर तुम्ही रागवू नका, अशी आपण त्यांना या केविलवाण्या शब्दामध्ये प्रार्थना करत असतो. खूप सुंदर प्रार्थना आहे ही करुणा त्रिपदी. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता, अशी ती प्रार्थना आहे. तर तुम्हाला बघा या 7 दिवसांमध्ये किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला करुणा त्रिपदी पठण करायची आहे. या करुणा त्रिपदीमुळे सुद्धा आपल्या आयुष्यातली बरीच दुःख, संकट, अडचणी या नक्कीच दूर होतात आणि दत्त महाराजांची विशेष कृपा आपल्यावर होत असते. त्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा. तुमच्या जवळपास जर औदुंबराचा वृक्ष असेल तिथे जाऊन तुम्हाला प्रदक्षिणा करायची आहे. जर 108 प्रदक्षिणा मारणं तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच मारण्याचा प्रयत्न करा. आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही संकल्प करू शकता की मी रोज 7 दिवसासाठी 108 प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला मारेल. कारण की बघा औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराज वास करत असतात आणि जेव्हा आपण त्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारतो तर आपल्यावरची जी काही संकट आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत ती महाराजांच्या कृपेने नक्कीच दूर होतात. त्यांचा विशेष कृपाशीत आपल्याला मिळत असतो. तर तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा करू शकता किंवा तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर केंद्रामध्ये औदुंबर वृक्ष असतं, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा औदुंबराला प्रदक्षिणा मारू शकता. जेव्हा आपण औदुंबराला प्रदक्षिणा मारतो तेव्हा जी प्रार्थना आहे, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, तर ही सुद्धा प्रार्थना तुम्ही त्यावेळेस पठण करू शकता. ही प्रार्थना आपल्या स्वामी चिंतेच्या पुस्तकात सुद्धा आहे. तर यातील तुम्हाला जेवढ्या जमतात तेवढ्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. शेवटी बघा आपले स्वामी सुद्धा दत्त महाराजांचाच अवतार आहेत आणि आपले स्वामी हे परम दयाळू आहेत. आपण त्यांना अगदी मनापासून एकदा जरी हाक मारली तरी सुद्धा ते आपल्या भक्तांसाठी धावून येतात. लक्षात घ्या, आपले स्वामी हे खूप दयाळू आहेत आणि आपण जरी त्यांना सुखामध्ये आठवलं नाही पण दुःखात आपण त्यांची जर आठवण केली नक्कीच ते आपल्यासाठी धावून येतात. स्वामी आपल्याला म्हणत नाही की तू सुखामध्ये असल्यावर माझी आठवण काढत नाही आणि दुःखामध्ये असल्यावर तुला मात्र माझी आठवण येते, असं स्वामी तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत. स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी असतात. प्रत्येक दुःखामध्ये, संकटामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये ते तुम्हाला साथ देत असतात, तुमच्या सोबत असतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त त्यांची सेवा अगदी मनापासून करायची आहे. जेवढ्या तुम्हाला सेवा करायला जमतील तेवढ्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्या सेवेचं फळ एक ना एक दिवस मिळणार आहे. तुमच्या त्या सेवा कधीच वाया जाणार नाहीत. म्हणून आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींसाठी, दत्त महाराजांसाठी आपल्याला काही विशेष प्रभावी सेवा करायची आहेत आणि त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यातील तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता. या सगळ्या सेवा उद्या आपल्याला आपल्या संसारासाठीच कामी येणार आहेत, लक्षात घ्या. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुझ्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.